नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची पोटभरची सखी। आज आपण चिगूरची भाजी बनवूया। ही भाजी वर्षातनं एकदाच मिळते। खायला अतिशय रुचकर आहे ही भाजी। चला तर आपण आता ही भाजी बनवूया। ही भाजी मी साफ करून घेतलेली आहे। आता ही भाजी आपण 2 पाण्याने धुवून घेणार आहोत। खायला अतिशय छान लागते ही भाजी। उन्हाळ्यातच मिळते ही भाजी। ही भाजी आता धुवून आपण चाळणीत निथळत ठेवणार आहोत। त्यासाठी आपल्याला 7-8 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या हे मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत। त्याची पेस्ट करून घ्यायची आपण। त्यासाठी एक बारीक चिरलेला कांदा लागणार आहे। कांदा आपण बारीक चिरून घेतोय। एक टोमॅटो लागणार आहे। टोमॅटो पण आपण बारीक चिरून घेणार आहोत। एक कढई घेतली मी। आता कढईत तेल गरम करत ठेवणार आहोत। साधारण 2 चमचे तेल घेतले। त्यात जिरं घालणार आहोत। जिरं छान तडतडलं की आपण केलेली पेस्ट टाकणार आहोत। ती पेस्ट आपण तेलावर छान परतून घेणार आहोत। त्यानंतर कांदा घालणार आहोत। कांदा पण तेलावर छान परतून घेणार आहोत। कांदा परतला का टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो पण छान परतून घेऊ। त्यात हळद टाकणार आहोत, लाल तिखट आणि चिगूरची भाजी टाकणार आहोत। ही भाजी आपण छान मिक्स करून घेणार आहोत। आता त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून परतून घेणार आहोत। आता झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊ ह्याला। साधारण 5-7 मिनिटं वाफ येऊ द्यायची। भाजी आता आपली वाफून झाली आहे। त्यात आपण चिंच गुळाची चटणी टाकणार आहोत। ह्याने भाजीला खूप छान चव येते। भाजी गोडंबट अशी लागते। ही झाली आपली चिगूरची भाजी। खूप छान लागते ही। तुम्ही पण सर्वांनी करून पहा। व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।